आज जे आंदोलन चालू आहे आपला स्मशानभूमी संदर्भात मेरूरमध्ये, तर मी या आंदोलनाला यांना संदीप भाऊ आणि गणेश भाऊला यांना सांगू इच्छितो की आपण या स्मशानभूमीचा 1 कोटीचा प्रस्ताव माननीय पालकमंत्री यांच्याकडे DPDCच्या माध्यमातून दिलेला आहे आणि लवकरात लवकर तो मार्गी लागेल मी यांना आश्वासित करतो. रामेश्वर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे व गणेश पाटील यांनी आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मेरूर स्मशानभूमी येथे जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला आमचा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत. तसेच याच्या माध्यमातून प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की ही स्मशानभूमीची झालेली बकालावस्था त्यांनी येथे येऊन बघावी व नागरिकांना, स्थानिक जे नागरिक आहे इथे रहिवासी महाजननगर रामेश्वर कॉलनीतले, त्यांना जो धुराचा त्रास होत आहे याची दखल त्यांनी लवकरात लवकर घ्यावी व कामाला झालेली दिरंगाई, वर्षानुवर्षे पडलेला हा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर लवकर यांनी मार्ग काढावा व जैन इरिगेशन यांच्या माध्यमातून जो प्रस्ताव आलेला आहे स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा, त्याचा पाठपुरावा करून त्यांना विनंतीपर एक पत्र त्यांनी द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे व कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी ही मागणी आहे. वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती, त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता. परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि इथं वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो, एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो. त्यामुळे जेवण करण्यासही आपण विचार करतो की जेवायला करायचं की नाही, व इतका घाणेरडा वास येतो. आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे, परंतु हे न कळत शरीरातले बदल होत असतात ते या धुरामुळे होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ 10 ते 12 फुटाची जी भिंत आहे, संरक्षण भिंत, ती करण्यात यावी. आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू. बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील. तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार करीत आहात? तर आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेचं असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल. तो संपूर्ण धूर त्यांच्या घरामध्ये, त्या आगीची जी झीळ असते, काळीक म्हणतो आपण तिला, ती त्यांच्या ताटात, त्यांच्या पोळीवर पडत असते. अशा परिस्थितीत हे नागरिक जगतायत. म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याला कळत नाही की तो कसा त्याचे अंतिम संस्कार होणार आहे, पण हे जिवंतपणी त्या मरण यातना सोसतायत. अशा वेळी प्रशासनाने जी नागरिकांची मागणी आहे की स्मशानभूमीच्या बाजूला एक उंच भिंत उभारावी, त्या ठिकाणी एक चिमणी लावण्यात यावी, ती इलेक्ट्रिक चिमणी असेल, काही असेल, जेणेकरून तो धूर उंचावर जाऊन मग पसरेल. हवेनुसार धूर पसरतो हे आम्हीही जाणतो, पण त्याची व्यवस्था, त्याचं नियोजन हे प्रशासनाने करणं गरजेचं आहे. अहो, स्मशानभूमी अनेक ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये बघा तुम्ही की त्या ठिकाणी अत्यंत सुशोभीकरण केलेलं असतं. त्या ठिकाणी लोकांना असं वाटतं की ते गार्डननुसार आपण त्या ठिकाणी फिरायलाही गेलं पाहिजे, पण या ठिकाणी इतकी अस्वच्छता आहे की माणूस ज्यावेळी अंतिम संस्कारासाठी इथे येत असतात की त्या घाणीने नाक तोंड दाबत असतात या ठिकाणी. मग ही कुठल्या प्रकारची व्यवस्था आहे? या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. महापालिकेचे कुठले कर्मचारी ते स्वच्छतेसाठी, झाडू पोछासाठी येत नाही, कधी ओटे धुण्यासाठी अग्निशमनाची गाडी येत नाही. मग ही ह्या मरण यातना मेलेल्या माणसाला कळत नसल्या तरी जिवंत माणसं ते डोळ्यादेखत पाहत असतात. आम्ही प्रशासनाला नम्रपणे या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की आम्ही आज स्मशानभूमीत सरणावरती जिवंत बसून या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. जर आमच्या मागणीची पाठपुरावा केला गेला नाही, त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही, तर पुढचं सरण हे आम्ही महापालिकेच्या प्रांगणात रचू, त्या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करू. तरीही प्रशासनाला जाग आली नाही तर टावर चौकात पुन्हा तिसऱ्यांदा सरण रचलं जाईल, त्या ठिकाणीही हे आंदोलन करण्यात येईल. मग याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल, महानगरपालिकेची असेल. मी लोकप्रतिनिधींनाही विनंती करू इच्छितो की आपण यामध्ये लक्ष घालून याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर
मेहरुण स्मशानभूमीचा कायापालट करून सुशोभीकरण करून शेजारी असणाऱ्या रहिवासी नागरिकांना त्याच्या त्रासापासून त्यांना मुक्त केलं पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण कृपा करून प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करून कार्यवाही केली पाहिजे. धन्यवाद. 2018ला नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांनी स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेता ज्यावेळेस 2018ला गिरीश भाऊंनी घोषणा केली की आम्हाला एक हाती सत्ता द्या, सत्ता दिल्यास मी तुम्हाला 100 कोटी आणून देईन. त्याचप्रमाणे ज्या वेळेस सत्ता ही जळगाव शहरातल्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला दिली, त्याचप्रमाणे 100 कोटी आली. त्या 100 कोटीतून नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांनी 37.5 लाख स्मशानभूमीसाठी मंजूर केलेले होते. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यामुळे मनपात सुद्धा सत्तांतर झाली आणि त्या अनुषंगाने तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे व ते रस्ते सुधारणे आवश्यक असल्याने हा निधी झालेलं टेंडर रद्द करण्यात आलं. त्यामुळे स्मशानभूमीचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. परंतु नागरिकांनी मला फोन केला की व इथे आपल्याला आंदोलन करायचं आहे, तर नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील हे बाहेरगावी असल्या कारणाने त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो. तरी मी नागरिकांना एक तुमच्या वतीने मी सुद्धा इथे पाठपुरावा करू. आमदार राजूमामा भोडे असतील, गिरीश भाऊ असतील, यांना लवकरच स्मशानभूमीसाठी 1 कोटीचा निधी ची मागणी करू आणि तो निधी कसा लवकरात लवकर मिळवता यासाठी पाठपुरावा करू. खरंच स्मशानभूमीची खूप मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे आणि स्मशानभूमीची जी चिमणी आहे त्याची हाईट एकदम खालच्या स्तरावर असल्यामुळे ते नागरिकांच्या घरापर्यंत तो दूर जातो. तर तो हे जे स्मशानभूमीचा जो भाग आहे नागरी वस्तीला लगत असल्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा त्रास होतोय. तर हे स्मशानभूमी बगीच्याच्या साईडला स्थलांतरित करून त्याला सुशोभीकरण करू यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आम्ही मेहरुण परिसरातील सर्व नागरिकांनी 16/5/25 पासून आम्ही पत्रक दिलेलं आहे महापालिकेला. पहिलं पत्रक दिलं 16/5ला, दुसरं दिलं 4/9ला आणि चौथं दिलं 14/10ला. 14/10ला पत्रक देताना महापालिकेनं आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे. हे लेखी स्वरूपात महापालिकेचं पत्र आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात येतील असं आश्वासन दिलं आहे. आता याला 2 महिने उलटून गेले परंतु अजूनसुद्धा महापालिकेने दखल घेतली नाही. मेहरुण परिसरातली स्मशानभूमी ही जळगावची 2 नंबरची स्मशानभूमी. इथं सर्वात जास्त नागरिक म्हणजे प्रेतही या ठिकाणी असतात आणि ह्या परिसरात रामानंदपासून ते वाघनगरपासून तर मेहरुण परिसरात सगळे एवढा मोठा एरिया ह्या मेहरुण स्मशानभूमी कव्हर करते. आणि ह्या ठिकाणी मेहरुण स्मशानभूमी अशा पद्धतीने डेव्हलप करण्यात यावी. या वोट्यांचे इथल्या नागरी वस्तीवाल्यांना त्रास होतो. हे वोटे हलवून स्थलांतरित करण्यात यावं. ह्या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. अशा पद्धतीनं महापालिकेनं आज जळगाव महापालिकेचं म्हटलं तर त्यांनी लवकरात लवकर डेव्हलप करायला पाहिजे. मागे एकदा तर इथले आस्ती चोरी